अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या मी मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ. ह्याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. चातुर्मासाचे 10 नियम. 1. उपवास. चातुर्मासाच्या 4 महिन्यात उपवास ठेवावे. 2. जमिनीवर झोपा. या दरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपण्याचा कायदा आहे. 3. सूर्योदयापूर्वी उठणे. या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते. 4. योग्यरित्या स्नान करणे. या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करावे. 5. शांत राहणे. या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष, राग न करता शांत राहावे. 6. एकाशना. या 4 महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे. एका वेळी फळे खाऊ शकतात. 7. ब्रह्मचर्य पाळणे. या 4 महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. 8. ध्यान, योग किंवा सत्संग. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 20 मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा. आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा. 9. भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा किंवा ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज जप करावा. त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी. पूर्वजांना नमन करावं. 10. दान. या 4 महिन्यात 5 प्रकारचे दान करा. 11. अन्नदान. एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या. 12. दीपदान. नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा. 13. वस्त्रदान. एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे. 14. सावली दान. एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावं. 15. श्रमदान. कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी. 'चातुर्मास नियमाचे 10 फायदे. 1. आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल. 2. मानसिक पीडा नाहीशी होईल. 3. सर्व इच्छा पूर्ण होतील. 4. सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल. 5. सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. 6. पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 7. भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते. 8. आनंद आणि समृद्धीत वाढ होते. घरात बरकत येते. 9. बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते. 10. आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. चातुर्मासात काय करावे? चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची
कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 2. चातुर्मासात देवतेची पूजा, प्रार्थना, सत्संग, दान, यज्ञ, तर्पण, संयम व उपासना करावी. 3. चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्य करावे. 4. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 5. चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. याशिवाय अन्नदान, दिवे दान, वस्त्रदान, सावलीदान आणि श्रमदान या 5 प्रकारच्या दानांचा विशेष महत्त्व आहे. 6. चातुर्मास बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदाच चांगले अन्न खावे. तसेच 4 महिने जमिनीवर किंवा फरशीवर झोपावे. 7. चातुर्मासात व्रजधाम यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासात सर्व यात्रेकरू व्रजधामला येतात असे मानले जाते. चातुर्मासात काय करू नये? 1. चातुर्मासात विवाह सोहळा, गृहप्रवेश, मुंडन, जात समारंभ इत्यादी 16 शुभ व शुभ कार्यक्रम वर्ज्य आहेत. तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. 2. चातुर्मासात पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. तसेच या काळात राग, गर्विष्ठ किंवा बढाई मारू नये. 3. चातुर्मासात व्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये. 4. चातुर्मासात केस आणि दाढी कापू नयेत. तसेच कठोर शब्द, अनैतिक कृत्ये, खोटे बोलणे इत्यादी टाळावे. 5. चातुर्मासात तेल, दूध, दही, साखर, मिठाई, लोणची, पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू, मसालेदार अन्न, मांस, मद्य, सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा. चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओटी सदा राहो. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.